नागपुर से एक महत्वपूर्ण खबर सामने आ रही है, जहां राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत ने सेवा को मनुष्य का सर्वोच्च कर्तव्य बताया है। दरअसल श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन द्वारा सोमलवाड़ा में नवनिर्मित गंगाधर राव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटर का उद्घाटन रविवार को डॉक्टर मोहन भागवत के हाथों किया गया। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सहित कई गणमान्य लोग मौजूद थे। कार्यक्रम को संबोधित करते हुए डॉक्टर भागवत ने कहा कि सेवा कोई उपकार नहीं बल्कि हर व्यक्ति का कर्तव्य है। उन्होंने कहा कि सच्ची सेवा मन को पवित्र बनाती है और यही सेवा नर को नारायण बनाने का साधन है। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने पिता गंगाधर राव फडणवीस को अपनी प्रेरणा बताते हुए कहा कि यह सेंटर उन्हीं की सेवा भावना से प्रेरित है। उन्होंने बताया कि यहाँ आधुनिक तकनीकों से लेंस मशीनों के जरिए नागरिकों को बेहद कम शुल्क में जांच सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी और भविष्य में इसका विस्तार भी किया जाएगा। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भी इस पहल की सराहना करते हुए कहा कि राजनीति का असली उद्देश्य समाज सेवा है। उन्होंने कहा कि यह डायग्नोस्टिक सेंटर आम नागरिकों के लिए एक बड़ी राहत साबित होगा। फिलहाल इस पहल से नागपुर के आम नागरिकों को बेहतर और सस्ती स्वास्थ्य सुविधाएं मिलने की उम्मीद है। एक फार चांगलं काम सुरू झालेलंच आहे, पण ते साधनयुक्त होऊन उभं राहिलेलं आहे। अशा प्रसंगी आपण इथे सर्व उपस्थित आहोत। ज्यांचं नाव या प्रकल्पाला दिलेलं आहे त्यांचा परिचय नागपुरात नव्या पिढीला नसला तरी माझ्या वयाची पिढी नागपुरात आहे अजून, त्यांना ते माहिती आहे। सार्वजनिक कार्यकर्ता कसा असावा, राजकीय कार्यकर्ता कसा असावा, याचं उदाहरण त्यांनी आपल्या कृतीने घालून दिलं। राजकारण म्हणजे समाजकारण, सामान्य जनतेची सेवा, असं देवेंद्रजी आणि नितीनजी आज सार्वजनिक रूपाने विश्वासाने सांगू शकतात। अशी मानसिकता त्यांची ज्यांच्यामुळे तयार झाली अशा लोकांमध्ये गंगाधर रावांचं नाव आहे। कलंदर स्वभाव आणि राजकारणाच्या माध्यमातून अशी सेवा करण्याकरता त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे। हे प्रत्यक्ष कोणी न सांगता लक्षात येत असे, असं त्यांचं जीवन होतं। सगळीकडे संचार होता, लहान मोठ्या सगळ्यांची दखल ते घेत असत। माणसं कशी जोडावी, टिकवून ठेवावी याचं कसब त्यांच्यापाशी होतं आणि प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने एक भव्य लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून ते काम करत होते। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाला कधी स्वार्थाचा स्पर्श झाला नाही। त्या काळची परिस्थिती काही अनुकूल नव्हती, प्रतिकूलच होती। साधन आणि धन दोन्हीची उणीव असे, परंतु त्याची पर्वा न बाळगता आपल्या कर्तृत्वाने, आपल्या संघटन कुशलतेने ती सगळी उणीव भरून काढून यशो मंदिराकडे हाती घेतलेलं काम पायरी पायरी पोचवायचं असा त्यांनी प्रयत्न केला। देवेंद्रजींना धन्यवाद देईल की आपल्या इथला गडचिरोली, चंद्रपूर हा जिल्हा नक्षलग्रस्त होता आणि आज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू झाले, हजारो लोकांना रोजगार निर्माण झाला आणि जर रोजगार निर्माण झालं तर पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ रेट वाढेल आणि रोजगार निर्माण झाला तर गरिबी दूर होईल आणि गरिबी दूर होईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल आणि गरिबी दूर होईल तर नक्कीच समृद्ध संपन्न राष्ट्र निर्माण होईल। आणि म्हणून मला आनंद आहे की ज्या विदर्भामध्ये एकाकडे सगळ्याच क्षेत्रामध्ये उत्तम काम होत आहे, कृषी क्षेत्रामध्ये चांगलं काम होत आहे, एआय इन ऍग्रिकल्चरची सुरुवात झाली आहे, संत्र्यामध्ये, सोयाबीनमध्ये, कापसामध्ये अनेक रिव्होल्युशनरी प्रयोग सुरू आहेत। या सगळ्या प्रयत्नामधून कुठेतरी ही जी दलित पीडित शोषित जनता आहे, जे तरुण बेरोजगार तरुण आहेत, जे गरिबीमुळे कुठल्याही प्रकारच्या शिक्षणापासून, स्वास्थ्यापासून, सेवेपासून वंचित आहेत, त्या जीवनात कुठेतरी विकासाचा प्रकाश, आशेचा सूर त्यांना गवसणार आहे आणि त्यामुळे अतिशय उत्तम रीतीचं हे कार्य झालं। संदीपच्या नेतृत्वाखाली त्याच्या सहकार्याने अतिशय उत्तम सेंटर निर्माण केलेलं आहे, अतिशय उत्तम मशिनरी या ठिकाणी आहे आणि या सगळ्या मागे लोकसेवेची भावना आहे आणि निश्चितपणे यातून अनेक लोकांचे जीवन वाचवण्यामध्ये हे गंगाधरांच्या नावाने असणारं मेमोरियल सेंटर हे नक्की उपयोगी होईल असा मला विश्वास आहे। मी गंगाधरांच्या स्मृतींना अभिवादन करतो। देवेंद्रजींना आणि
संदीपच्या बरोबर त्यांचे सगळे संचालक मंडळी आहेत, त्यांनी अतिशय उत्तम आदर्श अशा चांगल्या समाजकारणाची या उपक्रमाने सुरुवात केली आहे आणि याची प्रेरणा बाकीच्याही लोकांच्या मनात निर्माण प्रत्येक तालुक्यात अशी सेंटर लोकसेवेची निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करतो. स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्याबद्दल माझ्यापेक्षा अधिक माननीय नितीनजी आणि परमपूजनीय मोहनजी सांगू शकतील, कारण त्यांनी अगदी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही सांगणं हे योग्य देखील नाही. पण मी एवढंच सांगू शकतो की जेवढं काही मी कमी वयामध्ये त्यांचं कार्य पाहू शकलो त्याचा खूप मोठा परिणाम हा माझ्या जीवनावर झाला आणि एक प्रकारे समाज कार्य करण्याची प्रेरणा आणि निस्वार्थ कार्य करण्याची प्रेरणा आणि विशेषतः जो काही माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला, त्यानंतर राष्ट्रीय विचारांशी जो काही संबंध आला, या सगळ्या गोष्टी केवळ वडिलांमुळेच त्या ठिकाणी घडल्या. त्यांना पाहूनच या सगळ्या गोष्टी खरं तर होऊ शकल्या आणि म्हणून माझ्याकरता नेहमीच एक प्रेरणास्त्रोत म्हणून मी माझ्या वडिलांकडे बघितलेलं आहे. आणि आज हे अतिशय सुंदर असं डायग्नोस्टिक सेंटर जे सिद्धिविनायक फाउंडेशनने तयार केलं, त्याला त्यांचं नाव दिल्याबद्दल आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने मी संदीपजींचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. काम व्हायचं असतं त्याच्याकरता साधनदानाची आवश्यकता असते, पण ते आपोआप येतं. कार्यकर्त्याची योग्यता असली तर बाकी सगळ्या गोष्टी जुळत जातात. रामरावणाच्या युद्धात रामाची योग्यता जेव्हा सिद्ध झाली तेव्हा रावण रथी विरथ रघुवीरा अशी स्थिती होती. तर इंद्राने स्वर्गातून आपला रथ पाठवला त्याच्याकरता असं म्हणतात. बोध हाच आहे, क्रिया सिद्धीस सत्वे भवती महताम नोपकरणी. सूर्य रोज उगवतो, रोज आकाशातून आपल्याला प्रकाश देत देत पश्चिमेकडे जातो. हे न चुकता काम चालू असतं. एका श्लोकात असं म्हटलंय की सगळी परिस्थिती विपरीत आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि 7-7 घोडे आवरायला लगाम सापांचे आहे. रस्ता नाहीच आहे, अधांतरीत चालायचा आणि सारथी रथाचा चरण विकल आहे, म्हणजे लंगडा आहे, दोन्ही पायांनी पांगळा आहे. असं असतानाही सूर्य रोज अपार नभाला पार करून जात असतो. प्रकाश देण्याचं आपलं काम अविरत करत असतो. आणि म्हणून द्रुपदाची ओळ आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकर. हे सत्व महत्वाचं आहे. असे सत्वशील आणि त्यांच्या करण्यामुळे इतर कार्यकर्त्यांच्या सत्वाची भक्कम प्रायभरणी झाली. असे प्रकृतीने संघटत असलेले, कर्तव्य म्हणून ज्यांच्याकडे राजकारण चालत आलेलं होतं, असे लोकसंग्रही कार्यकर्ता गंगाधरराव. आणि म्हणून सामान्यांची सेवा करणाऱ्या उपक्रमाला त्यांचं नाव अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट झालेली आहे.